भारत का सच, हर भारतीय की आवाज। जय हिंद, वंदे मातरम। आप देख रहे हैं आर भारत टुडे। मैं हूं दयावान कोमावत। फुरसुंगी उर्ली देवासी नगर परिषद इलेक्शन 2025। आज हम आए हुए प्रभाग क्रमांक 14। जनता की मूलभूत सुविधा से जनता कितनी वंचित है। क्या जनता को पानी मिलता है? क्या स्वस्थ रास्ते हैं? क्या अच्छे रास्ते हैं? अच्छा पानी है? बिजली मिलती है? या जो कचरे का डिपो जो आप पीछे देख रहे हैं, उसकी दुर्गंध जनता के घर पे कितनी पहुंचती है? उसके लिए क्या है? नेता आते हैं, वादा करते हैं, इलेक्शन जाते हैं, वादे पूरे होते नहीं हैं। लेकिन ये फुरसुंगी उरुली देवासी का पहली बार नगर परिषद बनी है और पहला ही इलेक्शन है, तो हम जनता से सीधा यानी जनता का ही मत आपको दिखाएंगे कि इनकी क्या परेशानी है, क्या तकलीफ है इनको, और इन परेशानी से वंचित क्यों है, क्यों नेता यहाँ तक नहीं पहुँचते हैं, अगर पहुँचते हैं तो इनको सुविधा क्यों नहीं मिलती है। तो जानते सीधा जनता से सवाल। काय सांगाल मावशी? काय नाही बघा, आमच्या इथं पाणी 15-15 दिवसाला येतंय, 8-8 दिवसाला येतंय. ती पाणी आम्ही लहान लहान मुलं आहेत आमची असली मुलं आहेत सोन्यावर पिवळी, पण असलं पाणी पाचतोय आम्ही. आम्हाला रोडच्या सुविधा कुणी बी निवडून येऊ द्या, पण आम्हाला ना लाईटीचं बिल मरणाचं येतं या. आम्ही काय कामं करावी का लाईट बिलच भरायची? काय करायचं नेमकं सांगा. रोड नाहीत, लाईटी नाही त्या. आता तुम्ही जे तुम्ही थांबले ही कुठला एरिया आहे? प्रभाग क्रमांक किती आहे? ही मला काय एवढं का संकेत काही विचार आहे. 14 आहे का? प्रभाग क्रमांक 14 हा. ही कचरा डेपो आहे मागे. कचरा डिपो आहे, कधी कधी त्याचा वास येतो हवेनं. रोज वास येतो. रोज नाही येत, पण सारखा सारखा आता वास तुम्ही राहता म्हणून येत नाही, जे नवीन असेल त्याला रोज येत रोज येते. आता आम्हाला सवय लागली या वासाची. पाणीचे काय प्रॉब्लेम आहे? पाणी किती पाणी आम्हाला कधी 10 दिवसाला, कधी 8 दिवसाला, कधी 15 दिवसाला, कधी 17 दिवसाला, 8 दिवसाला पाणी येत नाही. वगैरे येत नाही का तुम्हाला? काय समस्या आहे तुमची जाणून घ्यायला? जाऊन गेले काय पाण्याची, रोडची. दुसरं हा. काय आहे? परत इकतचं पाणी आम्हाला वापरायला सुद्धा इकतचं. आम्ही महिन्याला आम्हाला 1,500 पाणी लागतं या. 1,500 हो. आणि लाईट बिल तेवढं 4-4 हजार लाईट बिल कुठून भरायचं आम्ही? आम्ही काय नोकरी पाण्यावाला हो का सांगा? हा? आम्ही कसं कसं करून खातोय. तुम्हाला म्हणजे एमजीपी लाईन आहे, टँकर नाही येतो, कसं पाणी टँकरनं पाणी येते आम्हाला. म्हणजे त्याला पैसे द्यावा लागतो का? नाही, त्याला पैसे नाही, सरकार तर्फेच आहे. पण टँकर येतो रोज? रोज नाही येत, 8 दिवसाला, 10 दिवसाला पिण्याचं पाणी आम्हाला इकत घ्यावं लागतंय. विकत? हो, इकत. आम्हाला महिन्याला 1,500-2 हजार पाणी लागतं इकत, कारण आमची फॅमिली मोठी आहे. हो. मग काय सांगाल तुम्ही जे नेते आता उभे कुणी बी येऊ द्या निवडून, आमचं चांगलं करा. रोड द्या आम्हाला, पाण्याची लाईन द्या आम्हाला, ज्याही कचरा डिपोचं जीव काय बी असल जे आम्हाला गरजे लागणार आहे त्या ते करून द्या. कुणी बी येऊ द्या, आणि जे निवडून येईल त्याच्या संगडच आम्ही हाव कायमच. जे तुमचे विकास करेल, जे आमचा विकास करेल त्याच्या संगडच आम्ही हाव. आणि काय सांगाल? 20 वर्ष झाले इथं राहून लोक राहिला तर बी पाणी नाही, रोड नाही, काय नाही. 20 वर्षात कोणी आले नाही इथे? हा, कोण आले? आता यायला आले सगळ्याने. फक्त हा, इलेक्शन आहे म्हणून. हा, कधी नाही नाही. विसरायला तुमचे काय प्रॉब्लेम आहे? काय ना, पाण्याचे आहे, रोडचे आहे, काय जायला यायला व्यवस्था नाही आम्हाला, काय नाही आता इथं. तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहे, तुमच्यासाठी काय केले नेता लोकांनी? आता काय केलं? एवढं रोड केले बघा, एवढं. रोड पण कुठे? ही पण हा, खड्डा ते बी अर्धा मर्धा केले. अर्ध केले. हा, काय तसं आम्हाला काय इलाजच नाही, काय नाही. खड्ड्यामध्ये पडल्यासारखं झालं की. आता काय सांगणार तुम्ही जे उभे आहेत ते नेते लोक? हा, मग काय आपला बघा, रोड करून द्यायची, नळ द्यायची, पाणी द्यायची, आम्हाला हे सगळं आम्हाला व्यवस्था करून द्यायला पाहिजे. नाही, मुलांच्या सोयीसाठी खेळण्यासाठी सुविधा सुद्धा नाही. सगळे लहान मुलं असं मातीत खेळणारे, रस्ता असा, पाण्याचं सस, आजारी पडायचं पाणी, सगळं असं लहान मुलांसाठी तर अंगणवाडीचं नाही. हे असं आहे, सगळ्यांच्या समस्या ह्याच आहे. इथं सोयी सुविधा नाहीयेत, पाणी तर नाहीच नाही, सगळं विकतच घ्यावं लागतं आम्हाला. रोड, पाणी आणि लाईट बिल कमी यावं. लाईट बिल काय नाही, लाईट बिल भरपूर येते. असं येतं की 5-5 हजार, 4-4 हजार असं लाईट बिल भरपूर, असं लाईट बिल वगैरे येतं. टॅक्स आम्हाला कमी करताल का? आज नाही उद्या आम्ही टॅक्स भरणारच आहे. असं इथं चांगलं म्हणजे काय वाटतच नाही. लोक यायचं म्हणलं तरी इकडे कोण येत नाही जास्त करून, असं आहे. आम्हाला तर बघा 4 दिवसाला तुम्ही काय सांगाल? सगळ्यांच्या समस्या आहेत, तेच आमच्या पण आहेत. मूलभूत मेन काय तुम्हाला हवे? पाणी हवे, कचरा पाणी, रस्ता पाहिजे, येण्या जाण्यासाठी रस्ता पाहिजे, व्यवस्थित पाणी पाहिजे. आता ते कचरा डेपोचं करतील तेव्हा करतील, ते तर लवकर होणार नाही. पण सध्याची गरज हेच आहे, रस्ता आणि पाणी. तुमची काय लाईट अपेक्षा आहे नाही. जे नवीन नेते येतील त्यांच्या द्वारे? त्यांनी आमच्यासाठी या सुविधा कराव्यात पाण्याच्या, रस्त्याच्या.
कचऱ्यांचे किती त्रास होते तुम्हाला? कचऱ्याचं आता आम्हाला कसं सवय झालेली आहे. आम्ही 2011 पासून राहतो इथे ना. पण नवीन ते आले हा, नवीन आले त्यांना होतो त्रास. जास्त त्रास. ते विचारतात ना वास येतो कचऱ्याचा म्हणून. आता नवीनला होता त्रास, पण आम्हाला का आता सवय झालेली आहे आता. आणि शिवाय स्वतःचं घर असल्यामुळे राहायलाच लागतंय. बरोबर. ठीक आहे. काय सांगा का हे बघा, आमची लेकरं बाळं अशी घाण पाणी पिऊन आजारी पडतात. आम्ही किडं प्यालेलं पाणी पितोय, आम्हाला 1500ला टँकर येतोय. अशी आमची ह्या लेकरा बाळांची काय हालत आहे, त्यांनी ह्याचं हे करावं. आम्हाला रोड तर नाहीच, पण एवढा त्रास आहे. 1500चं पाणी कोण पिन का? त्यांच्या घरात ते 1500चं पाणी पित्यान. तुम्ही बिस्लरी पिता आणि आम्ही घाण पाणी पितो, आणि तरी तुम्हाला मतदान करायचं का?